मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण की पाण्याअभावी शेतीचे काय हाल झाले आहेत. जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले पावसाचा थेंबही नाही. आणि जे आपण गरमीच्या सीझनमध्ये धान पेरणी केली होती ते आता करपायला सुरुवात झाली आहे. जवळजवळ बरेचसे भात पीक हा पिवळसर रंगाचा आलेला आहे, कारण पाऊस नाही आणि बोरनं पाहिजे तेवढे शेत भिजत नाही, कारण वरचा पाऊसच अजूनपर्यंत चांगला मनाचा पाऊस झालेला नाही. 1 ते 2 दिवस फक्त पाऊस पडला आहे. त्याच्यानंतर पावसानं अक्षरशः पाठ फिरवली आहे. त्याच्यामुळे जो पाऊस झाला त्या पावसामध्ये जे काही आपण पेरलं होतं ते सर्व उगवलं, पण आता उगवलेलं सर्व वाळायला लागलेली आहे. एवढी बेकार परिस्थिती या पावसामुळे झालेली आहे. आपली भातशेती आता खाद टाकायच्या टायमात आलेली आहे, परंतु घरी खाद आणून ठेवलेलं आहे तरी पण आपण मारू शकत नाही, कारण अक्षरशः पिवळी झालेली आहेत पाणी. बघा आता या बांधीमध्ये तुम्हाला जास्तच पिवळी दिसेल. हे बघा, अक्षरशः पिवळी पाळलेली आहे. आणि आपण जर खाद मारला तर उन्हामुळे त्या पिकाची अजून आग होणार आणि आग होऊन परत पूर्ण पीक पिवळसर येणार, त्याची वाढ खुंटणार. आणि तुम्ही साईडला बघताय, ही पाऊस झाल्यावर पेरलेले शेत आहे. हे बाजूचं जे तुम्हाला दिसतंय आता, हे पाऊस ज्या दिवशी थांबला त्या दिवशी आपण शेत पेरलेलं होतं. आणि आता तुम्हाला थोडी हिरवळ दिसते, तेवढं कोंब आता आलेले आहेत. आणि हे त्याच्या जवळजवळ 15 दिवसाच्या अगोदर पेरलेलं शेत आहे. आता या शेतीला खादाची गरज आहे, पण पाणी नाही. त्या कारणानं आपण खत मारू शकत नाही आणि कुठली औषध पण मारू शकत नाही. अक्षरशः निंदण वाढायला लागलेलं आहे. शेतात जे तण आहे ते तण पाणी न आल्या कारणानं वाढायला लागलेलं आहे. तरी पण आपण जे तणनाशक फवारणी करणार होतो ते पण थांबवले, खाद मारायचे ते पण थांबवलेले. अक्षरशः 3-10च्या पंपानं दिवसाला फक्त 1 बांधी शेत पिजतं, एवढं कोरडं झालेली आहे जमीन. आणि वरून परत जवळजवळ 10 ते 15 दिवस झालेत पावसाचा 1 थेंबसुद्धा नाही. एवढी बेकार परिस्थिती या पावसामुळे झालेली आहे. मित्रांनो, शेतीचे हाल तर होणारच आहेत यावर्षी. पण बरं झालं आपण इथं रोवणी नाही केली. चिकलटी करून रोवणी करायची जर म्हटलं असतं तर अवघड म्हणजे अशक्यच म्हणल्यासारखं होतं यावर्षी, कारण पाऊस पाहिजे तसा झाला नाही, मनाचा झाला नाही. केलेली पेरणीसुद्धा आता वाढत चाललेली आहे आणि त्याला करप्यासारखा आजार यायला लागलेला आहे. पूर्ण शेत पिवळसर पडलेले आहेत. एवढी बेकार परिस्थिती या पावसामुळे झालेली आहे. विदर्भात तर अक्षरशः पाठ फिरवली. अख्ख्या 1.5 महिन्याच्या बारिशच्या सीझनमध्ये फक्त 2 दिवस पाऊस झाला आहे, आणि तो पण जसा झाला आहे तसा आपल्या मातीनं सगळं आपल्या पोटामध्ये गिळकुंत गेलेलं आहे, गिळलेलं आहे. आणि जमीन